उन्हाचा कडाका वाढू लागताच टंचाईचे चटके अधिक तीव्रतेने बसायला सुरुवात झाली आहे। पाणी टंचाईची सर्वाधिक धग असलेल्या चिखलदरा तालुक्यातील आणखी 3 गावांनी टँकरचे प्रस्ताव पाठवले आहे। पाणी टंचाईची तीव्रता पाहता आणखी 2 गावात विहिरींचं अधिग्रहण केलं जाणार आहे। सध्या चिखलदऱ्यातील मोथा गावाला 2 टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे 2 गावात विहिरींचं शासकीय अधिग्रहण सुद्धा करण्यात आलं। मात्र आता चिखलदरा तालुक्यातील खडीमल, बहादरपूर आणि गौलखेडा बाजार या 3 गावांचे टँकरचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहे। येत्या 3 ते 4 दिवसात या गावांना टँकर लागू शकतो। तसंच आकी आणि चुनखडी या 2 गावांचं विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहे। यंदा फेब्रुवारीच्या अखेरपासूनच या भागात पाणी टंचाईला सुरुवात झाली। मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच तापमानानं 40.41 अंशाचा आकडा गाठला। त्यामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली। यातच काही गावांना टँकर सुद्धा सुरू झाले। येणाऱ्या काळात आणखी अनेक गावांना टँकर लागू शकतात। यंदाचं तापमान पाहता मेळघाटातील जवळपास 450 गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो। विशेष म्हणजे वाढवणा, रामनाथ, पळस मंडळ, पिंपरी गावंडा, नांदगाव खंडेश्वर, बोर्डी, परसापूर, अचलपूर तालुका, गणेशपूर, दाभेरी, मोर्शी तालुका तसंच मोथा, चिखलदरा तालुका या गावात विहिरींचं शासकीय अधिग्रहण करण्यात आलं आहे। प्रस्तावित गावांची संख्या 545, नळ योजना 537, हातपंप 1772, वीज पंप 399, खासगी विहिरींचं अधिग्रहण 143, टँकरद्वारे पाणी पुरवठा होणाऱ्या गावांची संख्या 15, नळ योजनेची विशेष दुरुस्ती 286, नवीन सिंचन विहिरी आणि कूपनलिका 97, स्त्रोत बळकटीकरण 126, एकूण उपाययोजनांची संख्या 722।